तर आपण चालू करणार आहोत ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तर ऑलरेडी चालू केलेलाच आहे, पण त्यातला महत्वाचा पार्ट आज आपण घेणार आहे. ग्रॅव्हिटेशन का स्टेशन रे? स्टेशन स्टेशन माहिती आहे काय? स्टेशन ना, टेन्शन. स्टेशन स्टेशन नाही, स्टेशन. ग्रॅव्हिटेशन काय? ग्रॅव्हिटेशन सांगा बरं. गुड. ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशन काय? कुणामधला फोर्स आहे? अर्थ आणि अर्थ आहे. अर्थ एवढं मोठ्यानं म्हणताय, पण पुढचं काय म्हणतच नाही रे. अर्थ आहे ना, ऑब्जेक्ट म्हणलं होगी किंवा ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणला है ना. ते तर याद आली का ताई? बघा ऐका. थोडस आपण एकदा रिकॅप करूया. काय काय जर नवीन नवीन चेहरे दिसायला लागलेत, फर्स्ट टाइमच आलेले 100 वर्षातून एकदाच. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. बरं, तुमची नवीन एक बॅच चालू होणार आहे नेक्स्ट वीक मध्ये. ठीक आहे, ज्यांना स्टार्टिंग पासून पाहिजे तर ती मुलं त्या बॅच मध्ये शिफ्ट होऊ शकतात. नेक्स्ट सोमवारपासून वगैरे चालू होईल तुमची बॅच. उद्या तुम्हाला टाइम टेबल येऊन जाईल त्या बॅचचा. टाइम काय असेल किंवा कसं असेल तर उद्या तुम्हाला डिस्प्ले करू आपण. ठीक आहे, मग त्यामुळे ज्यांना त्या बॅच मध्ये शिफ्ट व्हायचे तुम्ही त्या बॅच मध्ये शिफ्ट होऊ शकता. ओके, या इकडे. का तर ते यस, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलं. तर लक्षात सगळ्यांचं. आता मी त्या बॅच मध्ये ह्या बॅच मध्ये आता डिस्कशन करू नका, नंतर तुम्हाला भरपूर वेळ देतो मी डिस्कशन करायला. पहिल्यापासून जाऊया आपण, सुरुवात करूया. बघा, स्टार्टिंगला काय बघितलं आपण? स्टार्टिंगला जेव्हा चॅप्टर चालू केला होता, खाली न बघता सांगा बरं. आपण बघितलं पहिलं तर मोशन काय असतं बघितलं है ना. मोशन, तुला चेअर घ्यायची तर घे चेअर. ठीक आहे, नंतर काय करा जणू माझ्याकडे बघा. बघा बघा बघा, इकडे बघा, इकडे बघा. यस, आता माझ्याकडे बघा. 5 नाही 3च मिनिटात तुमचं रिव्हिजन करतो सगळं. पाकडं दाखवतो काय? पाकडं दाखवतो. काय करायला होतं? ऐका, लक्ष द्या. पहिलं मी सांगितलं मोशन. ऑब्जेक्ट इज सेट टू बी इन मोशन व्हेन चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. जर एखादा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन कंटिन्युअसली चेंजेस करत असेल विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग, तर त्याला म्हणायचं मोशन मध्ये असतं. मोशन किती टाईपचे असतात? तर भरपूर टाईपचे असतात. त्यातलं 2 मोशन महत्वाचे. काय? लिनियर मोशन, दुसरा आहे सर्क्युलर मोशन. लिनियर मोशन कशाला म्हणायचं? जर ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन पाथनं ट्रॅव्हल करत असेल तर त्याला म्हणायचं लिनियर मोशन. कसा ट्रॅव्हल करत असेल? स्ट्रेट लाईन पाथ, सरळ कंटिन्यू जात असेल तर त्याला म्हणायचंय लिनियर मोशन. दुसरा आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? गोल 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 फिरत असेल तर. म्हणजे आता कोण फिरतंय गोल गोल? द ब्लेड्स ऑफ द फॅन. ब्लेड्स ऑफ द फॅन, मग त्याला म्हणणार तुम्ही सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगितली आपण. काय सांगितली होती? नाही, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आठवते सगळ्यांना? एखाद्या पार्टिकलचं मोशन कसं आहे? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कलच्या सर्कम्फरन्स अलॉंग असेल तर, म्हणजेच काय? अशा पद्धतीने जर एखादा ऑब्जेक्ट जर मोशन करत असेल तर त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन आहे. मग हे झालं तर सर्क्युलर मोशनच्या अगेन 2 टाईप सांगितलं. एक असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरं असतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणालो होतो आपण? एखादं सर्क्युलर मोशन आहे आणि ही सर्क्युलर मोशन होत असताना जर त्याची स्पीड कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणले आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जसं की आता ह्याचं कसं आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. द मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ किंवा द मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. तर हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल आहेत. दुसरं आपण सांगितलं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय डिफरन्स असणार आहे? त्याचे जे मोशन आहे तर ते कसं असणार आहे? नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म म्हणजे विदाउट कॉन्स्टंट स्पीड, ज्याची स्पीड व्हॅरी होणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी फॅन बंद केला, काय होईल? आता जे काय रोटेशन होत आहेत, रिव्हॉल्युशन पर आरपीएस, ज्याला रिव्हॉल्युशन पर सेकंद असं म्हणू आपण, तर हे काय रिव्हॉल्युशन रोटेशन काय होणार आहे? चेंज होणार आहेत, कमी कमी होत राहणार आहेत. समजा पहिल्या सेकंदाला 20 होत असेल तर दुसऱ्या सेकंदाला 10 होतील, पुन्हा 5 होतील, पुन्हा 1 होईल. बरोबर आहे. मग ह्याला काय म्हणणार? नॉन युनिफॉर्म. हे झालं होतं. त्यानंतर आपण बघितलं कुठल्याही ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणायचंय तर काय लावावं लागतो? फोर्स लावावा लागतो. आठवते सगळ्यांना? रिवाइज करतो बघा, लिंक लावा. कोणत्याही ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणायचे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही रेस्ट मध्ये आहेत, तुम्हाला मोशन मध्ये आणायचे, काय करावं लागेल? फोर्स लावावं लागेल. ज्या बेंचवरती बसलात, सर मला ही बेंच लय आवडतंय, पण ही बेंचेस उचलला तर मी नाही, तेवढं मला नाही उचलणार, पण मी ढकलू शकतो, त्याला फोर्स लावू शकतो. पण फोर्स लावला, आता रेस्टला आहे, पुन्हा नंतर काय असणार आहे? मोशन मध्ये असणार. एखादी गाडीचं ब्रेक फेल झालंय, गाडी चालत दूध करत चाललंय, आता त्याला रेस्ट करायचंय, काय करावं लागेल? फोर्स लावावं लागेल. कदम सर लय दिवसाने आले. काय करावं लागेल? आपल्याला फोर्स लावावं लागेल. बरोबर आहे. जे मोशन मध्ये चाललंय त्याला थांबवायचं तरी फोर्स लावला होतो. म्हणजे ऑब्जेक्ट तुम्हाला मोशन मध्ये आणायचं आहे, स्पीड वाढवायची तरी फोर्स लावा, स्पीड कमी करायची तरी सुद्धा फोर्स लावा. ऍज वेल एज तुम्हाला डायरेक्शन चेंज करायचे. काय चेंज करायचे? डायरेक्शन. टर्न घ्यायचा आपल्या घराकडे, तुम्हाला काय करावं लागणार? फोर्स लावावं लागणार आहे.
म्हणजे तुम्हाला स्पीड इन्क्रीज करायची आहे, डिक्रीज करायची आहे किंवा डायरेक्शन चेंज करायची आहे, काय लावावं लागतो? फोर्स लावावा लागतो. आता इथे एखाद्या ऑब्जेक्टला मला सर्क्युलर मोशन मध्ये आणायचंय. कसल्या मोशन मध्ये आणायचंय? सर्क्युलर मोशन मध्ये आणण्यासाठी सुद्धा मला फोर्स लावावा लागतो. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी जो काय फोर्स लावावा लागतो त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपेटल फोर्स. कोणता फोर्स? हे आपलं झालेलं आहे. आठवते सगळ्यांना? काय होती डेफिनेशन सेंट्रिपेटल फोर्सची? कोण सांगताय? सगळे सांगतात? चलो 1 2 3 स्टार्ट. On any object moving along a circle and it is directed towards the center of the व्हेरी गुड. सेंट्रिपेटल फोर्स आपण बघितलं, बरोबर आहे. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होतो तो कोणता फोर्स आहे? सेंट्रिपेटल फोर्स आहे. तर त्या सेंट्रिपेटल फोर्सचं वेळाने डेरिव्हेशन पण राहिलं होतं आपलं घ्यायचं. आपण डेफिनेशन घेतली पण त्याचं डेरिव्हेशन राहिलं होतं. सांगू मी तुम्हाला, लक्ष द्याल सगळेजण. सेंट्रिपेटल फोर्स हा खूप महत्वाचा आहे. 2 मार्कला विचारतात. किती मार्कला विचारतात? तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा ऑब्जेक्ट काय करतोय सर्क्युलर, माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता हे जे डेरिव्हेशन आहे अख्खा चॅप्टर झाला. बघा मी काय म्हणतोय, अख्खा चॅप्टर शिकवून झाला आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर आता जे शिकवतोय ते म्हणजे तुमच्या लक्षात राहत नाही. त्याच्यामध्ये 2-4 फॉर्म्युले गणितिकले टाकलेले आहेत. म्हणजे चॅप्टर झाल्यानंतर तुम्ही जर एखादा प्रश्न जर एखादा विद्यार्थी माझ्याकडे घेऊन आला तर हाच प्रश्न घेऊन येणार. त्यामुळे स्टार्टिंग पासूनच व्यवस्थित लक्ष द्या. एकदम व्यवस्थित 0 पासून मी तुम्हाला शिकवणार. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याची काहीतरी स्पीड असेल. अरे स्पीड असेल ना, डिस्टन्स ट्रॅव्हल केलं म्हणजे स्पीड आहे. मला सांगा स्पीडचा फॉर्म्युला काय असतो रे? स्पीड म्हणजे असतो, टेक्स्टबुक बंद करा बरं अगोदर. टेक्स्टबुक बंद करा, टेक्स्टबुक बंद करा आणि प्युअरली माझ्याकडे लक्ष द्या. काय फॉर्म्युला असणार आहे? डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता डिस्टन्स म्हणजे काय? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणू शकतो आपण त्याला. बघा ऑब्जेक्ट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातो तर हे जे स्ट्रेट लाईन पाथ असतो तर त्याला काय म्हणलं जातं? डिस्प्लेसमेंट म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स हे सेमच असतं जेव्हा ते स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करतं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे कसं असतं? सेमच असतं जेव्हा तो स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करतो. तुम्हाला लॉज ऑफ मोशन मध्ये झालेलं आहे सगळं. आणि जेव्हा ऑब्जेक्ट कसा इरेग्युलर शेप मध्ये कसा फिरतो तर हे डिस्प्लेसमेंट असतं का? तर नाही. हे मेजर करण्यासाठी तुम्हाला काय मेजर करावं लागतं? डिस्टन्स. पण डिस्टन्स काय असतं? डिस्टन्स इज ऍक्च्युअल पाथ लेंथ. आठवते सगळ्यांना? डिस्टन्स इज अ ऍक्च्युअल पाथ लेंथ. मग जेव्हा मला काय करायचं, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, काय करतोय? सर्क्युलर मोशन. तर तेव्हा मला त्याची स्पीड काढायची. तर मी काय करणार आहे? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करत असेल तर हे जर टोटल डिस्टन्स काय असतं रे? तर ते असतं सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. काय असतं? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आता लिहित नाही पुढचं मी. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ठीक आहे. डिवायडेड बाय टाइमला मी टाइम लिहिलं. आता मला सांगा बरं किती असतो सर्कम्फरन्स सर्कलचा? हे सगळ्याला माहिती आहे, हे माहिती असलं पाहिजे. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय असतो राजानो? 2 पाय आर. काय असतो? 2 पाय आर. 2 पाय आर काय असतो? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल डिवाइड बाय टाइम टी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात जी स्पीडचा फॉर्म्युला आला तर तो काय आला? v इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. v चा फॉर्म्युला काय आला? 2 पाय आर अपॉन टी. काय आला फॉर्म्युला v चा? 2 पाय आर अपॉन टी. काय फॉर्म्युला आला? 2 पाय आर अपॉन टी. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचा? ओके, इकडे लिहितो. 2 पाय आर अपॉन म्हणजे बघा आपण काय काय बघितलं. आपण बघितलं v इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. आता एक प्रश्न विचारणार, कोण उत्तर देणार? हाँ यस, अलमेल बेटा उठो. ऐसा किए थे ना आपने? अच्छा ऐसा किया था आपने. हाँ सोपा प्रश्न आहे. अजून कोण सांगणार? शिंदे सर तर सांगणारच. सोपा प्रश्न आहे. सोपं म्हणजे माझ्यावर विश्वास आहे का नाही तुमचा? नाही म्हणाल बघा. माझ्यावर विश्वास आहे का नाही? नाही आहे ना? हा नवीन पैकी कोणतं उठावर जे फर्स्ट टाइमच 10वीला आलंय. फर्स्ट टाइम 10वीला मी सगळेच फर्स्ट टाइम 10वीला आलात पण माझ्याकडे फर्स्ट टाइम आहे तसे. सोपं विचारणार. हा 2 पायर काय? सांगितलं ताई ना बरोबर. हेच विचारायचं होतं. येस दादा. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय असतो? 2 पायर. कसा सोपा होता की नाही प्रश्न? तुम्हाला म्हणलं तुम्ही सोपाच विचारणार. आपण फसवत नाही कोणाला. सोपा म्हणलं तर सोपाच विचारणार आणि अवघड म्हणलं तर अवघडच विचारणार. विचारू का अवघड प्रश्न? विचारू का? इथं माझ्यासमोर हिंगी मिरे सर बसलेले आहेत विदाउट युनिफॉर्म. विचारू का? विचारू नको? ठीक आहे नंतर उद्या विचारतो.
इथपर्यंत कळालं सगळ्यांना 2 पाय आर अपॉन टी. आता सेंट्रिपेटल फोर्स आपण आताच बघितला. सेंट्रिपेटल फोर्स कशासाठी रे राजांनो? इथेच लिहितो. कशासाठी आहे सांगा बरं? सेंट्रिपेटल कशासाठी आहे? सेंट्रिपेटल फोर्स कशासाठी आहे? तर सर्क्युलर मोशनसाठी. व्यवस्थित लक्ष द्यायचं. सेंट्रिपेटल फोर्स कशासाठी आहे? सर्क्युलर मोशनसाठी. मग त्या सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काढला सायंटिस्टनी, तर तो होता mv² अपॉन r. अजून एक प्रश्न विचारणार मी, कोण उत्तर देणार? तो प्रश्न आहे. हा, वेदांत. वेदांत, यम काय असेल रे बाळा? बघा, ऑब्जेक्ट काय करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तुम्ही काय केलंय? तुम्ही दोरी घेतली, त्या दोरीला दगड बांधला आणि त्या दोरीला, त्या दगडाला काय करायचं? दगड म्हणजे आता पार्टिकल आहे, तो ऑब्जेक्ट आहे, त्याला तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये आणायचंय. तर तुम्ही काय करता? त्याच्यावरती फोर्स लावता? नाही लावत फोर्स. फक्त डोळ्याने फिरवता. नाही ना, फोर्स लावा लागतो ना आपल्याला. मग आपण घेतला असा फोर्स लावला ना, असं गोल 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 फिरवतोय, म्हणजे तुम्ही फोर्स लावताय. कोणता फोर्स लावताय? सेंट्रिपेटल फोर्स लावताय. कोणता फोर्स लावताय? त्या आपल्या पिक्चर मध्ये सांगितलंय, टेक्स्टबुक मधले असं असं फिरवा, डोक्यावर घातला असा असा फिरवत बसला किती वेळ पण. असं जेव्हा फिरवताय तर तुम्ही प्रत्येक वेळेस फोर्स लावताय. मग ती फोर्स लावत असताना किती फोर्स लावायचा आहे तो कशावरती डिपेंड असणार आहे? मास ऑफ द ऑब्जेक्ट. समजा छोटासा एक दगड घेतला तर मला कमी फोर्स लावा लागेल. तर दगडाच्या ठिकाणी तुम्हाला मानला तर 2 हातांनी घ्यावं लागेल वेदन मला, आणि असा 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 गोल 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 फिरवावं लागेल. बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे की नाही? हा, मग ते असं फिरवावं लागेल, भरपूर 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 फिरवावं लागेल. म्हणजे मास वाढले की मला फोर्स सुद्धा काय वाढणार आहे? वाढणार आहे. मग एम काय असेल? मास असेल. व्ही काय असेल? आता इथं व्हेलॉसिटी नाही म्हणजे स्पीड म्हणायचं. आपण काय म्हणायचं? स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांचं जे नोटेशन आहे, जो सिम्बॉल आहे, तर तो व्हीच आहे. मग इथं काय म्हणणार आपण? स्पीड म्हणणार. व्ही इज अ स्पीड ऑफ द पार्टिकल पहिले इट इज डुईंग सर्क्युलर मोशन. आणि आर काय असणार आहे? रेडियस ऑफ द सर्कल. सोपं आहे की नाही? आर काय असणार आहे? रेडियस ऑफ द सर्कल. ह्यात कोणाला काय अडचण? मग सेंट्रिपेटल फोर्सचा जर फॉर्म्युला विचारला तर काय लिहिणार? mv² अपॉन आर. काय लिहिणार? mv² अपॉन आर. काय लिहिणार? व्हेरी गुड. बघा, सेंट्रिपेटलचा फोर्सचा फॉर्म्युला mv² अपॉन आर. mv² अपॉन आर, वेर m इज अ मास, v इज अ स्पीड आणि r इज अ रेडियस ऑफ द सर्कल. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? क्लिअर आहे? चला अजून एक प्रश्न विचारणार सोपा, बॉईज मधून सांगायचं मला. कोण उत्तर देणार? कोण उत्तर देणार? बताओगे आप? यस. स्पीड का फॉर्मूला बताओ. डिस्टेंस अपॉन टाइम, टोटल डिस्टेंस ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. व्हेरी गुड, छान. ये मेरा बच्चा, लोक रेसर उठा तुम्ही. लोक रेसर तुम्ही मला सांगायचंय, जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याच्या स्पीडचा फॉर्म्युला काय असणार? म्हणजे सर, स्टेरिंग सरळ करा तुमची. हा, आणि जास्त मागं डोकं लावू नका, ते सॉकेट आहे तिथं, केस जातील आतमध्ये, डायरेक्ट असा करून घरी जाशील पुन्हा. हा, सांगा सांगा, तुम्हाला नाही ह्यांना बोललो. बोला, तुम्ही बोला. ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तर तेव्हा त्याने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असतं ते किती असतं? अवघड आहे का रे प्रश्न? नाही. आणि इथं बघितलं तरी कळून जाईल ना किती असतं. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल एवढं. बरोबर आहे. किती आहे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल? 2 पाय आर. इथपर्यंत कळाले सगळ्यांना? वी काय घेतलं? स्पीड घेतली. कोणाची स्पीड घेतली? त्या पार्टिकलची. कोणता पार्टिकल? जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. कळते सगळ्यांना? सगळे लक्ष द्या बरं का, पुन्हा नंतर कळणार नाही. पुन्हा माझ्याकडे यायचं नाही, सर मला हे नाही कळायला म्हणते. या माझ्याकडे, सांगतो मी तुम्हाला. पण याची गरज पडू नये तुम्हाला. सगळं फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. आता मी 2-2, 3-3दा सांगतोय, तुमची लिंक तुटू नये म्हणून. कळालं? जायचं डबल एकदा. काय घेतलंय आपण? एक पार्टिकल. बस बेटा, पार्टिकल घेतलाय, दोरीला बांधलाय, त्याला गोल गोल फिरवतोय. मग गोल गोल फिरवत असताना त्याला फोर्स लावलाय. फोर्स लावलंय म्हणूनच तो सर्क्युलर मोशन मध्ये. जर फोर्स जर नाही लावला तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे का? एक प्रश्न विचारणार, कोण उत्तर देणार? जरा दुसऱ्याला चान्स देऊ दे. घ्या तू दादा. सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी कोणता फोर्स लावा लागेल? सेंट्रिपेटल फोर्स. क्लिअर आहे सगळ्यांचं? बसा, सगळ्यांचं क्लिअर आहे आता? कन्फ्युजन नाही कोणाला? ओके, व्हेरी गुड. सेंट्रिपेटल फोर्स लावला. सेंट्रिपेटल फोर्स लावला, त्यानं सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं. सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं, त्याला काहीतरी स्पीड आली. त्या स्पीडचा फॉर्म्युला 2 पाय आर अपॉन टी. पुन्हा नंतर आपल्या लक्षात आलं सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काढायचा आहे. तो सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काढला, mv² अपॉन आर. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? टेक्स्टबुक बंद करा. कौशल काय करतोय बाळा तू? लक्ष दे इकडे. पुन्हा शेवटी तुला पुढे येऊन सगळं सॉल्व्ह करून दाखवायचंय.
व्हीला बघा ती फॉर्म्युला केली राजा असं आपल्या मनावर ते नाहीच ना ते सायंटिस्टने लय अभ्यास करून आयुष्य घालून घालून फॉर्म्युला तयार केलेले आहेत ते बरोबर आहे की नाही आता फोर्सचा फॉर्म्युला एम इंटू ई आहे मास इंटू ऍक्सेलरेशन एम ई स्क्वेअर का नाही म्हणलं त्याचं उत्तर मला नाही देता येणार बरोबर आहे की नाही डिस्टन्स आपला जे स्पीडचा फॉर्म्युला काय डिस्टन्स अपॉन टाइम आता डिस्टन्सचा स्क्वेअर का नाही म्हणल्यानंतर त्याचं पण मला आन्सर नाही देता येणार हा ह्याला फॉर्म्युला लिहिलेला बरोबर आहे का चुकीचा आहे तर ते प्रूव्ह करून मला दाखवता येईल मग त्यासाठी तुम्ही जेव्हा 11वीला जाणार आहात तर 11वीला तुम्हाला युनिट अँड मेजरमेंट नावाचं एक चॅप्टर आहे युनिट अँड मेजरमेंट मग त्याच्यामध्ये डायमेन्शन नावाचा एक पार्ट असतो डायमेन्शन म्हणजे ही जी पॉवर आहे की तू जी म्हणाला सर इथं स्क्वेअर काय आहे किंवा क्यूब काय आहे किंवा वन का नाहीये मग त्यासाठी डायमेन्शन असतात डायमेन्शन म्हणजे तो किती वेळेस व्हॅलोसिटी त्याच्यामध्ये येतो तर ते डायमेन्शनली तो एखादा फॉर्म्युला बरोबर का चुकीचा तर त्यासाठी एक युनिट अँड मेजरमेंट नावाचं चॅप्टर तर त्यात ते प्रूव्ह करून दाखवलंय स्क्वेअरच का आहे किंवा हे स्क्वेअर असलं पाहिजे का क्यूब असलं पाहिजे का आर असलं पाहिजे पण आता ते तुमच्या डोक्याच्या लेवलला ते नाही ते तुम्हाला समजणार पण नाही तरी पण मी तुम्हाला नाही डायमेन्शन शिकवण्यासाठी लय काय काय शिकवावं लागतं काय डायमेन्शन नाही 11वीचा चॅप्टर कोणता युनिट अँड मेजरमेंट तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे ते म्हणजे डायमेन्शनली आपण जो फॉर्म्युला लिहितो जसं की इथं आपण लिहिला एफ इज इक्वल टू एम ए फॉर्म्युला लिहिला तर हा लिहिलेला बरोबर आहे का नाही फॉर्म्युला तर ते कसं चेक करायचं तर त्यासाठी ते आहे ठीक आहे आता तुम्हाला त्याचा पार्ट नाही आता एवढा छोटाच फॉर्म्युला लर्न करा एम स्क्वेअर अपॉन आर एम स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर अपॉन काय सेंटीमीटर फोर्स मला सांगा व्हीचा फॉर्म्युला काय 2 पाय अपॉन टी आता व्यवस्थित लक्ष द्या आता काय करायची व्हीची व्हॅल्यू ह्याचे ठेवायचे टेक्स्टबुक ओपन करणार नाही तुम्ही माझ्याकडे लक्ष देणार एम ला एम लिहिलं व्हीच्या ठिकाणी काय येतं 2 पाय अपॉन टी इथे व्हीचा स्क्वेअर आहे म्हणजे ह्या सगळ्याचा स्क्वेअर करावा लागेल काय त्रास कुणाला मी इथं व्हीचा स्क्वेअर करतोय म्हणजे ह्या सगळ्याचा स्क्वेअर करणार आहे 2 पाय आर अपॉन टी करू का काय त्रास जळजळ मळमळ ओके डिवायडेड बाय काय लिहिणार मी इथं आर लिहिणार कळलं मी काय केलं कुणाला नाही कळलं नजर हटी दुर्घटना घटी काय केलं हा असाच फॉर्म्युला एम स्क्वेअर आपण फक्त व्ही म्हणजे स्पीड आहे तर ते मी ऍज इट इज स्पीडचा फॉर्म्युला उचलला आणि टाकला दुसरं काही केलेलं नाही आता मला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे पुढल्या स्टेप मध्ये मी गेलो जाऊ एम ला एम लिहिलं ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे सगळ्याचा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर सगळ्याचा स्क्वेअर असतो एक फॉर्म्युला विचारणार कोण उत्तर देणार कौन बताएगा यस ताई तो असं केलं ना आता बरं कर वा ये अपॉन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे हा बरोबर आहे छान व्हेरी गुड हा ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर व्हेरी गुड बेटा बस छान कोणता फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मधली पोरं म्हणत असतील ना आम्हाला ऐकायला डायरेक्ट सरांना कसं काय केलं गेलं मला मनातलं कळतं तुमच्या सगळ्यांच्या अंतर्यामी हुम आहे ए अपॉन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय फॉर्म्युला असतो ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर म्हणजे इथे जे बघताय तुम्ही तर ह्याचा पण स्क्वेअर असेल खालच्या टीचा पण स्क्वेअर असेल ते मला सांगायचं ओके आ जाओ आलात सगळेजण आलात का बघा बघा एम ला एम लिहिलं 2 चा स्क्वेअर किती अरे एवढं तर मला 2 चा स्क्वेअर लहानपणी तुम्हाला तुमच्या शिष्याने शिकवलेलं एवढं पाईचा स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय हा टी स्क्वेअर आणि हा आर एज इट इज तिथपर्यंत कळालं सगळ्यांना काय केलं मी अरे ऑलरेडीच आर आहे ना इथं मग अकाउंटलाच असते की अरे ऑलरेडी अकाउंटलाच आहे ना अरे हे माझं नाही आपलं काय नाही त्याच्यात माझा काही सुद्धा रोल नाही काय असं त्या फॉर्म्युलेमध्ये आर आहे मी फॉर्म्युलेमधला आर घेतला आपण मनानं काही सुद्धा केलेलं नाही कळते का माय हे वरचं 2 पाय आर हे आर तो आरचा स्क्वेअर हा त्या फॉर्म्युलेमधला घेतला इथं आर स्क्वेअर आणि हा जो आर आहे इट इज आर आहे आता हा खाली इथे येणार आहे साधा की रे इथं मी आता सेपरेट वरती लिहून देतो व्यवस्थित लक्ष देता ही फक्त मोठे दिसतंय मोठं नाही मी मल्टिप्लाय टाकले 2-3दा क्रॉस म्हणून तुम्हाला ते मोठे दिसेल ऍक्च्युली लई छोटा आहे माझ्या एवढंच पुढे बघा काय येणार आहे इथं मी लिहिलं विच इज इक्वल टू 4 एम पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू आर हा आर आणि स्क्वेअर काय झाला कॅन्सल झाला आर आणि कोणत्याही नंबरचा स्क्वेअर म्हणजे काय असतो त्या नंबरला त्याच नंबरनं मल्टिप्लाय करायचं असं
ओके तो मैं यहाँ पे बोल रहा था, अरे ते एमसीबी पडायला जरा, मी आज काम करून घेतो, उद्यापासून लावतो. हा, इथे या. तो इथे या. आलात? काहीतरी गाणं आहे वाटतं ना ते, इथे या. मध्ये मध्ये गॅदरिंगला पोराने लय वाजवलं होतं ते. इकडे बघा. डायरेक्टली प्रोफेशनलला मी काय घेतलं, इक्वल टू के, के प्लस थर्ड लॉ. इथे या नाही का, असं असं स्टेप आहेत तर. आहे ना ते गाणं, होतं की ते माहिती आहे ना. हा येस सर, ते मला स्टेप आठवणार पण असं काहीतरी असतं, इथे या. ओके, तुम्ही सगळे जर इथे या. ऐका ऐका, हे डायरेक्टली प्रोफेशनल, हे तुम्हाला के प्लस थर्ड लॉ. ह्या डायरेक्टली प्रोफेशनलला काय घेतलं, इक्वल टू के घेतलंय. काय घेतलंय, इक्वल टू के घेतलंय. तर इक्वल टू के ला मी डायरेक्टली प्रोफेशनल घेऊ शकतो का? होय म्हणायचं तुम्ही, घेऊ शकतो. होय, घेऊ शकता. डायरेक्टली प्रोफेशनलला इक्वल टू के घेतलं तर इक्वल टू के ला मी काय घेणार आहे, डायरेक्टली प्रोफेशनल. कुठे याला, हा इथे या. इक्वल टू कॉन्स्टंट आहे तर त्याच्या मी काय घेणार, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. याला म्हणलं जातं इनव्हर्स स्क्वेअर लॉ. हा 2 मार्कला विचारतात. आधी सांगितले पहिल्या सुरुवात करताना त्यातल्या बरेच जण तुम्ही माझ्याकडे हे डबल घेऊन येणार, कारण ह्याच्यामध्ये 3-4 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि तेवढं डोकं आपण तेवढं वेळ कॉन्सन्ट्रेशन करत नाही. आता जे मुलं स्टार्टिंग पासून कॉन्सन्ट्रेशन करतात तर त्यांना लगेच येऊन जातं. पहिल्या स्टार्टिंगला काय केलं सांगा बरं आपण. पहिला स्पीडचा फॉर्म्युला बघितला, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. मग टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल काय होतं, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय होता, 2πr अपॉन टी. म्हणजे व्हीचा फॉर्म्युला काय आला, 2πr अपॉन टी. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे डोक्यात? मागचं नको बघायला, बघा आठवा मेमरीमध्ये. अजून एकदा, पहिल्या स्टार्टिंगला काय बघितलं आपण, स्पीडचा फॉर्म्युला. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. मग टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल सर्क्युलर मोशन मध्ये किती असतं, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असतं. मग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किती आहे, 2πr. व्यवस्थित लक्ष द्या. पुन्हा स्कूलमध्ये शिकवल्यानंतर आता आपल्याला वेळ असतो म्हणून मी किती वेळ तुम्हाला शिकवतो. स्कूलमध्ये टाइमचं लिमिटेशन असतं, मग ते फटाफट शिकवावं लागतं. मग तुम्हाला ते लिंक लागलं पाहिजे, आता इथे शिकवलेलं लक्षात पण राहिलं पाहिजे. घरी जाऊन लिहून काढा एकदा दोनदा, आणि टेक्स्टबुक मधलं लिहून काढायला जाल काहीच कळणार नाही तुम्हाला. ते टेक्स्टबुक मध्ये ज्या स्टेप दिलेल्या जातात असं गृहीत धरलं जातं की तुम्हाला सगळंच येतंय. तर तुम्हाला मलाच माहिती आहे की तुम्हाला सगळं येतं, पण थोडंसं जरा मेमराईज करावं लागतं. मी तुम्हाला करून देतो तसं. चलो, पहिल्यापासून स्पीड इज इक्वल टू 2πr अपॉन टी. स्पीड v इज इक्वल टू 2πr अपॉन टी. 2πr सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, 2πr अपॉन टी. त्यानंतर आपण खाली फॉर्म्युला लिहिला सेंट्रिपेटल फोर्सचा. कायचा फॉर्म्युला लिहिला, सेंट्रिपेटल फोर्सचा. काय होता, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. काय फॉर्म्युला होता, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बरोबर आहे. हा जो व्ही आहे, तर व्हीच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवली. व्हीच्या ठिकाणी जो पुढची व्हॅल्यू आहे इथे ठेवली. हे असं लिहिलं आपण, त्याचा पूर्ण तो ब्रॅकेट सॉल्व्ह केला, या अशा पद्धतीने केलेला आहे. आपण आपल्या मनाचं काय घेतलेलं नाही, जे होतं तेच केलंय. फक्त इथे काय केलं, 2चा स्क्वेअर 4 लिहिलाय, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, हा टी स्क्वेअर एज इट इज, आणि हा इथे डिवाइडलाय. पुढच्या स्टेप मध्ये काय केलं आपण, हा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर जो होता, अजून इथे कन्फ्युज होऊ नका. आर स्क्वेअर हा आर इंटू आर लिहिला, आपण इथे खाली आर आर काय झाला, कॅन्सल झाला. मग कॅन्सल झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, पुन्हा आर स्क्वेअर आपण आर स्क्वेअरनं त्याला मल्टिप्लाय केलं. मग आर इंटू आर स्क्वेअर काय झाला, आर क्यूब झाला, आणि आर स्क्वेअर झाला. पुढे काय केलं आपण, आर स्क्वेअर इकडे आणि याला इकडे गेलं, आणि याला ब्रॅकेटमध्ये घेतलं. हे लिहिल्यानंतर तुमच्या अचानक तुमच्या डोक्यात आलं, ह्याला कुठेतरी बघितलंय. कुठे बघितलंय, के प्लस थर्ड लॉ. मग पुढच्या स्टेप मध्ये लिहिलं फ्रॉम के प्लस थर्ड लॉ. लिहिलं की नाही, फ्रॉम के प्लस थर्ड लॉ काय होतं, 4m. आता तिथे लिहिलं आपण, तो जो होता 1 म्हणजे आर क्यूब आपण टी स्क्वेअर, तर त्याला लिहिलं 1 अपॉन के. पुन्हा केला इकडे घेतलं, आर स्क्वेअरला इकडे घेतलं. ही सगळी जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट आहे. मग इथं तुम्हाला कुठेतरी लिहायचं आहे, इथं 4m पाय स्क्वेअर अपॉन के विच इज इक्वल टू, इथं लिहिणार तुम्ही कॉन्स्ट काय हुआ, हा इक्वल टू तुम्ही लिहिणार कॉन्स्टंट. इक्वल टू काय लिहिणार, हे लिहा तुम्ही व्यवस्थित, इक्वल टू कॉन्स्टंट. हे लिहिलं, आणि मग हे एपीज ह्याला मग पुढचं लिहिलं, इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच काय आहे, 1 अपॉन आर स्क्वेअर. मग पुढे हा जो आहे तर इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे. एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्स काय लिहिलंय, कारण इन्व्हर्सलीचा काल मिनिंग सांगितलंय मी तुम्हाला. हे वाढलं की हे कमी होतं, म्हणजे आगाऊपणा वाढला की मार्क काय होतात, कमी होतात. मी स्टार्टिंगलाच पोरांना सांगतो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक नुसार की तू 60%च्या पुढे जाणार का नाही जाणार.
आता मी काय शाप देत नाही कोणाला, पण मला त्याचे गुण माहिती असतात. तर त्याच्या गुणाकडे बघूनच सांगतोय तुला किती पर्सेंटेज पडणार. आणि आधीच असतं आपल्याला बाबा की वळवळ केलं तर, कारण ते बघा हुशार मुलांचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे असतात. हुशार म्हणजे कोण मी आधी सांगितलंय, जे अभ्यास करतात ते हुशार. मग त्या अभ्यासाची सुरुवात कुठून होते सांगितलंय मी तुम्हाला, शिकवताना लक्ष देण्यापासून होते. शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा जे विद्यार्थी शांत व्यवस्थित लक्ष देतात वर्ड टू वर्ड, तर त्या त्या मुलांना आपण अभ्यासू मुलं म्हणू शकतो. काही काही मुलं अशी छुपारस्तम असतात, मित्रांसोबत गेले की धिंगा मस्ती करतात, इकडे तिकडे मजा करतात सगळं, पण शिकवताना एवढं पिन ड्रॉप सायलेन्स असतं, फुल लक्ष, जे शिकवल ते डायरेक्ट डोक्यात, शिकवल ते डोक्यात. आणि पुन्हा ते पोरांना वाटतं अरे आपल्यासोबत तर मस्त मजा करतो, इकडे तिकडे फिरतोय, परीक्षेलाच फक्त कसं काय मार्क आणता येते, कारण त्याने शिकवताना व्यवस्थित लक्ष दिलेलं असतं. तुमचं जर टार्गेट 10वीला चांगला मार्क घ्यायचा असेल तर पहिलं काय करणार, शिकवताना व्यवस्थित लक्ष देणार. जे काय शिकवलं जाते तर एकदम मन लावून, मग फक्त क्लासमध्येच का तर नाही, स्कूलमध्ये जेव्हा शिकवतात तर तेव्हा सुद्धा तुमचं व्यवस्थितच लक्ष असलं पाहिजे दोन्हीकडे पण. ओके, हे कळालं सगळ्यांना. आता तुम्ही हे लिहून घ्या बरं तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित, कारण नोटबुक टेक्स्टबुक मध्ये जे दिलेले आहे ते एकदम शॉर्ट मध्ये दिले, ते तुम्हाला लिंकच होणार नाही नंतर. फटाफट लिहून घ्या.